नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक क्रमांक 2 वास्तव संख्या या घटकातील सराव संच 2.3 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, पुढील करणींच्या कोटी सांगा अशा पद्धतीचा प्रश्न आहे। तर आता आपण कोटी पाहणार आहोत। करणीचे उदाहरण क्रमांक 1, घनमुळात 7। दुसरं उदाहरण आहे, उदाहरण लिहून घेतो। 5 वर्गमुळात 12, 3 100चे चौथे मूळ, 4 39चे वर्गमूळ आणि 5 18चे घनमूळ। आता ह्या उदाहरणांचे आपण कोटी पाहणार आहोत। मित्रो, आता कोटी म्हणजे काय आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की a चे nवे मूळ। लक्षात ठेवा, याला काय म्हटलं होतं, पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो, कर्निस्थ संख्या। कर्निस्थ संख्या म्हणलं होतं आणि हे n आहे त्याला काय म्हणतात, करणीची कोटी म्हणतात। करणीची कोटी। आणि हे आहे ते चिन्ह आहे त्याचं, हे काय आहे, करणी चिन्ह आहे। याचा आपण यापूर्वी या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे। आता करणींच्या कोटी लिहिणार आहोत म्हणजे n ची किंमत किती आहे ती बघणार आहोत। मग पहिल्या उदाहरणात 7 चे घनमूळ आहे, म्हणजेच या करणीची कोटी किती झाली, कोटी किती आहे, 3 आहे। करणीची कोटी 3 झाली। आता इथं पहा, दुसरं उदाहरण आहे 5 वर्गमुळात 12। आता विद्यार्थी बरेचसे करणीची कोटी म्हटलं ही पुढे दिसणारी संख्या 5 लिहितात, तर 5 नाही तर वर्गमुळात 12 आहे, म्हणजे वर्गमूळ म्हणजे कितवं मूळ असतं, दुसरे मूळ, म्हणजेच त्याची कोटी किती आली, 2 आली। मग कोटी या उदाहरणाची 2 आहे। तिसरं उदाहरण आहे 100चे चौथे मूळ। आता या ठिकाणी n ची किंमत किती आहे, 4, म्हणून कोटी 4 आहे। त्यानंतर 39चे वर्गमूळ आहे, इथं कोटी दिसत नाही, विद्यार्थी 0 लिहितात किंवा 1 लिहितात, तर हे वर्गमूळ चिन्ह आहे, म्हणजेच ती कोटी किती असते, 2 असते, जे इथं कोटी 2 आहे। त्यानंतर 18चे घनमूळ, 18चे घनमूळ म्हणजेच इथं 3 दिसते, म्हणजेच कोटी किती आहे, 3 आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही कोटी लिहिता येईल। मित्र, प्रश्न क्रमांक 2, पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा। पहिल्यांदा ती उदाहरणं मी इथं लिहून घेतो। उदाहरण क्रमांक 1, 51चे घनमूळ, 2 16चे चौथे मूळ, 3 81चे पाचवे मूळ, 4 256चे वर्गमूळ, 5 64चे घनमूळ आणि 6 घनमुळात 22/7। आता एक एक उदाहरण पाहूया, करणी आहे का नाही ते आपण पाहणार आहोत। दिलेल्या करणीला काय करणार आहोत, सोपे रूपात लिहिणार आहोत। उत्तर 1 घनमुळात 51। 51चं घनमूळ निघत नाही, पूर्ण घन संख्या नाही, म्हणून ही करणी आहे, ही करणी आहे। 2 नंबर 16चे चौथे मूळ, 16चे
चौथे मूळ, त्यालाच आपण असं लिहितो 16चं 1/4वे मूळ बरोबर 16 म्हणजे काय त्याची फोड येईल 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असे त्याचे मूळ अवयव येतील. बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 म्हणजेच हे 2चा कितवा घात येणार आहे 2चा चौथा घात बरोबर त्याचा 1/4 घात म्हणजे 2च्या चौथ्या घाताचे चौथे मूळ. ह्या 4ला 4 कॅन्सल होणार घातांकाच्या नियमानुसार म्हणजेच उत्तर किती येणार 2 येणार आहेत. उत्तर 2 आणि 2 ही काय आहे परिमेय संख्या आहे. आता हे करणीचं सोपे रूप दिलं काय आलं परिमेय संख्या आहे. 2 ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे आणि म्हणून ही जर करणी परिमेय असेल तर तिला आपण करणी म्हणणार नाही तर ही करणी नाही. ही करणी नाही. त्यानंतर तिसरं उदाहरण पहा 81चे 5वे मूळ. 81चे 5वे मूळ जर घेतलं तर 81चे 5वे मूळ निघत नाही. ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजे 81चे वर्गमूळ असतं तर परिमेय संख्या आली असती. इथं परिमेय संख्या येत नाही म्हणून 81चे 5वे मूळ ही करणी आहे. ही करणी आहे. त्यानंतर चौथं उदाहरण 16चे चौथं उदाहरण पाहणार आहोत. वर्गमुळात 256 आहे. किती आहे वर्गमुळात 256. त्यालाच आपण कसं लिहिता येईल चिन्ह 256चे वर्गमूळ म्हणजे 1/2. 256 म्हणजे कुणाचा वर्ग आहे 16चा वर्ग आहे म्हणून 16चा वर्ग बरोबर 16च्या वर्गाचे वर्गमूळ म्हणजेच 16चा दुसरा घात गुणिले 1/2 घातांकाचा नियम आहे. घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार करतो. या 2ला 2 कॅन्सल होणार म्हणजे इथं आलं 16 आणि 16 ही काय आहे परिमेय संख्या आहे. 16 ही परिमेय संख्या आहे. 16 ही परिमेय संख्या आहे. 16 ही परिमेय संख्या आहे म्हणून ही करणी नाही. ही करणी नाही. पुढील 5वं उदाहरण पाहणार आहोत 64चे घनमूळ. 5वं उदाहरण आहे 64चे घनमूळ. त्यालाच असं लिहिता येईल 64चे घनमूळ 64 1/3. आता 64 म्हणजे 4चा घन येतो. 4च्या घनाचे घनमूळ म्हणजे इथं सुद्धा काय होणार आहे 4च्या घनाचे 1/3. 3ला 3 कॅन्सल झालं म्हणजे उरलं 4 म्हणजे 4 ही काय आहे परिमेय संख्या आहे म्हणून ही करणी नाही. 4 ही परिमेय संख्या आहे. 4 ही परिमेय संख्या आहे म्हणून ही करणी नाही. ही करणी नाही. आणि शेवटचं उदाहरण 6वं उदाहरण 22/7चे घनमूळ. 22/7चे घनमूळ. आता 22/7चे घनमूळ निघत नाही म्हणून ही करणी आहे. ही करणी आहे. येणारं उत्तर जर परिमेय संख्या असेल तर ती करणी नसते. म्हणजे या पद्धतीचं उदाहरण या करणीला सोपे रूप दिलं 2 ही परिमेय संख्या आहे म्हणून करणी नाही. या उदाहरणात 16 ही परिमेय संख्या आली म्हणून ही करणी नाही आणि 5व्या उदाहरणात 4 ही परिमेय संख्या आली सोपे रूप दिल्यानंतर म्हणून ही सुद्धा करणी नाही. आणि ज्या अपरिमेय संख्या आलेल्या आहेत
करणी रूपात, त्यांना आपण काय म्हणणार आहोत, तर त्या करणी आहेत असं म्हणणार आहोत. उदाहरण क्रमांक 3. खालील जोड्यापैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे आपण पाहणार आहोत. आता सजातीय म्हणजे काय, तर याच्यामध्ये कोटी आणि कर्निस्थ संख्या काय असते, समान असते. कोटी व कर्निस्थ संख्या समान असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सजातीय करणी म्हणतो. पण कोटी आणि कर्निस्थ संख्या जर समान नसेल तर त्याला आपण सजातीय करणी म्हणणार नाही, तर त्याला विजातीय करणी म्हणणार आहोत. उदाहरण 1 पाहूया. करणींची जोडी दिलेले वर्गमुळात 52 आणि दुसरा आहे 5 वर्गमुळात 13. आता काय करायचं, सर्वप्रथम या करणींना सोपे रूप द्यायचं. तर सोपे रूप देताना काय करणार आहोत, 52ची अशी फोड करायची की याचा एक अवयव पूर्ण वर्ग पाहिजे. 52 तेरी चौक 52, तेरी चौक 52. या ठिकाणी 13 सेपरेट लिहा आणि वर्गमुळात 4 सेपरेट लिहिता येईल. आता ह्या 4चं वर्गमूळ निघतं. 4चे वर्गमूळ किती, 2 वर्गमुळात 13 येईल. आणि दुसरी करणी आहे, काय आहे आपली, 5 वर्गमुळात 13. आता याला काय सोपे रूप देता येत नाही. आता 5 वर्गमुळात 13 आणि 2 वर्गमुळात 13 यांचं जर निरीक्षण केलं तर काय लक्षात येते पहा, याची कर्निस्थ संख्या 13 आहे, याची कोटी 2 आहे आणि याची कोटी 2 आहे. म्हणून असं लिहिता येईल, 2 वर्गमुळात 13 म्हणजेच वर्गमुळात ते 52 आहे व 5 वर्गमुळात 13 या सजातीय करणी आहेत. या सजातीय करणे आहेत. कोटी आणि कर्निस्थ संख्या समान असेल तर सजातीय करणी म्हणणार आहोत. दुसरं उदाहरण जोडी करणींची जोडी पाहूया. वर्गमुळात 68, वर्गमुळात 68 आणि दुसरी करणी आहे 5 वर्गमुळात 3. आता याचं उत्तर पहा. उत्तर 68चे सोपे रूप करूया. वर्गमुळात 68 तर याची फोड केली 17 चौक 68, 17 चौक 68 होणार आहे. आता 17 वर्गमुळात गुणिले 4 वर्गमुळात लिहिणार आहोत. आता ह्या 4चं वर्गमूळ निघतं. किती आहे 4चं वर्गमूळ, 2 आणि हे वर्गमुळात 17 तसंच राहणार आहे. आता पहा, 2 वर्गमुळात 17 व 5 वर्गमुळात 3 याचा जर विचार केला आपण तर ही विजातीय करणे आहे, कारण इथं कोटी समान आहे, 2 कोटी येते, परंतु इथं कर्निस्थ संख्या 3 आहे आणि इथं 17 आहे. म्हणून असं म्हणता येईल 2 वर्गमुळात 17 व 5 वर्गमुळात 3 ही विजातीय करणीची जोडी आहे. ही विजातीय करणीची जोडी आहे. विजातीय करणीची जोडी आहे. त्याचं कारण काय आहे, कोटी समान असली तरी कर्निस्थ संख्या काय आहेत, भिन्न आहेत. कारण कोटी समान असली तरी कर्निस्थ संख्या भिन्न आहेत. तरी कर्निस्थ संख्या भिन्न आहेत. आणि म्हणून ह्या सजातीय करणी नसून विजातीय करणी आहेत. तर तिसरं एक उदाहरण पहा.
कर्णींची जोडी दिलेली आहे 4 वर्गमुळात 18 आणि दुसरं आहे 7 वर्गमुळात 2. आता या पहिल्या कर्णीला आपण सोपे रूप देणार आहोत. उत्तर 4 वर्गमुळात 18. 18 ची फोड कशी होईल? एक पूर्ण वर्ग संख्या 9 दुनी 18 होणार आहे. किती होणार आहे? 9 दुनी 18. यालाच असं लिहिता येईल 4 वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 2. 4 गुणिले 9चे वर्गमूळ किती आले? 3 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. 3 चौक 12. 12 वर्गमुळात 2 आलेला. आता या ठिकाणी 12 वर्गमुळात 2 याचं आणि याचं जर निरीक्षण केलं तर कर्निस्थ संख्या 2 2 आली आणि याची कोटी किती आहे? 2 आणि याची कोटी 2 आहे. म्हणून 12 वर्गमुळात 2 व 7 वर्गमुळात 2 या सजातीय करणे आहेत. या सजातीय करणे आहेत. सजातीय करणे आहेत. 4 नंबरचं उदाहरण पाहूया. 4 नंबर 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3. उत्तर या करणींना सोपे रूप देऊया. 19 वर्गमुळात 12 तर 12 ची फोड अशी होईल 4 त्रिक 12. किती येईल? 4 त्रिक 12 म्हणजेच 19 गुणिले वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 3. आता 4चं वर्गमूळ किती निघते? तर 4चं वर्गमूळ हे 2 निघते म्हणजे 19 गुणिले 2 वर्गमुळात 3. 19 दुनी 38 वर्गमुळात 3 उत्तर आलेला. मग आता 38 वर्गमुळात 3 आणि 6 वर्गमुळात 3 या दोन करणींचा विचार केला तर कर्निस्थ संख्या 3 आहे आणि कोटी 2 आहे. म्हणून या सजातीय करणी आहेत. म्हणून 38 वर्गमुळात 3 व 6 वर्गमुळात 3 या सजातीय करणी आहेत. या सजातीय करणी आहेत. कोटी आणि कर्निस्थ संख्या समान आहे. पुढील उदाहरण 5 नंबरचं पाहूया. 5 नंबर 5 वर्गमुळात 22 आणि दुसरी करणे 7 वर्गमुळात 33. आता या दोन करणींचा जर विचार केला तर ह्या काय आहेत? विजातीय करणे आहेत. कारण कर्निस्थ संख्या कोटी समान नाही. कोटी समान आहे पण कर्निस्थ संख्या भिन्न भिन्न आहेत. 5 वर्गमुळात 22 व 7 वर्गमुळात 33 या विजातीय करणे आहेत. विजातीय करणे आहेत. करणे आहेत. आता त्याचं कारण काय आहे? तर कारण कोटी समान असली तरी तर कोटी समान आहे 2 2 कोटे कोटी समान असली तरी कर्निस्थ संख्या भिन्न आहे. तरी कर्निस्थ संख्या भिन्न आहे. संख्या भिन्न आहेत. कारण या ठिकाणी 22 आहे त्या ठिकाणी 33 आहे. म्हणून या विजातीय करणी आहेत. सजातीय नाहीत. आणि शेवटचं उदाहरण आपण 6वं पाहणार आहोत. सजातीय विजातीय करणीचं 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 75.
आता पहिल्या याला सोपे रूप आपल्याला देता येत नाही, कारण त्यामध्ये 5ची काय फोड होणार नाही. तर दुसऱ्याला सोपे रूप देता येतील. वर्गमुळात 75, 75ची फोड करा. 25 त्रिक 75 येणार आहे. किती आहे? 25 त्रिक 75. 25 त्रिक 75 म्हणजेच वर्गमुळात 25 वेगळं आणि वर्गमुळात 3 वेगळं. 25चं वर्गमूळ किती आलं? 5 गुणिले वर्गमुळात 3 आलं. आता या दोन करणींचं निरीक्षण करा. तर याची कोटी समान आहे, परंतु करणीस्थ संख्या इथे 3 आहे आणि या ठिकाणी 5 आहे. म्हणून या दोन करणी काय आहेत? विजातीय करणी आहेत. 5 वर्गमुळात 5 व 5 वर्गमुळात 3 या विजातीय करणी आहेत. विजातीय करणी आहेत. आता याचं कारण काय आहे? वरच्यासारखंच कोटी समान आहे. कारण कोटी समान आहे. समान असली, कोटी समान असली तरी कनिष्ठ संख्या भिन्न आहे. कनिष्ठ संख्या काय आहे? भिन्न आहे. अशा पद्धतीने सजातीय करणे का विजातीय करणे आहे हे आपण उदाहरणं सोडवता येतील आपल्याला. उदाहरण क्रमांक 4. खालील करणींना सोपे रूप द्या. या ठिकाणी 5 उदाहरणं दिलीत करणींची, त्याला आपण सोपे रूप देणार आहोत. सर्वप्रथम उदाहरण लिहून घेतो. वर्गमुळात 27. 2 नंबर वर्गमुळात 50. 3 नंबर वर्गमुळात 250. 4 नंबर वर्गमुळात 112 आणि 5 नंबरची करणे आहे वर्गमुळात 168. यांना काय करणार आहोत? आपण सोपे रूप देणार आहोत. करणे आहे ती सोप्या रूपात कशी लिहितात ते पाहणार आहोत. आता वर्गमुळात 27. 27चे असे दोन अवयव पाडा की कोटी 2 आहे, म्हणजे एक पूर्ण वर्ग संख्या आली पाहिजे. 9 त्रिक 27. 9 त्रिक 27. 9चे वर्गमूळ काढता येते वेगवेगळ्या. वर्गमुळात 9 वेगळं आणि वर्गमुळात 3 वेगळं. 9चे वर्गमूळ किती निघते? 3. वर्गमुळात 3. म्हणजे हे झालं वर्गमुळात 27च्या करणीचे सोपे रूप. दुसरं आहे 50. 50ची फोड कशी येईल पहा. एक पूर्ण वर्ग संख्या आली पाहिजे. 25 दुनी 50. 25 दुनी 50. या ठिकाणी 25चं वर्गमूळ वेगळं, वर्गमुळात 2 वेगळं. 25चे वर्गमूळ किती येते? 5. 5 वर्गमुळात 2. त्यानंतर पुढील संख्या आहे 250. 250ची फोड कशी येईल पहा. 25 गुणिले 10. 25 10 250. आता 25 सेपरेट लिहा वर्गमुळात, 10 वर्ग सेपरेट लिहा वर्गमुळात. 10चं वर्गमूळ निघत नाही. 25चे वर्गमूळ किती आलं? 5. 5 वर्गमुळात 10. 5 वर्गमुळात 10 उत्तर आले पहा. 5 वर्गमुळात 10 उत्तर आहे. त्यानंतर वर्गमुळात 112. 112ची फोड कशी होईल पहा. 16 सत्ता 12 उदर्श 112. आता एक पूर्ण वर्ग संख्या आलेली आहे, म्हणजेच इथं वर्गमुळात 16 सेपरेट, वर्गमुळात 7 सेपरेट. 16चे वर्गमूळ किती येते? 4. म्हणजे उत्तर आलं 4 वर्गमुळात 7. हे त्याचे सोपे रूप आलेले आहे. आणि 168चे फोड अशी होईल 4 गुणिले 42. 42 चौक 168.
4चं वर्गमूळ गुणिले 42चं वर्गमूळ. 4चं वर्गमूळ किती येते 2 आणि वर्गमुळात 42 तसंच राहणार आहे. म्हणजेच हे त्याचं झालं सोपे रूप. या करणींची ही सोपी रूप आपण इथं लिहिलेली आहेत. अशा पद्धतीनं करणीला सोपे रूप देता येईल. प्रश्न क्रमांक 5. खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा. येथील उदाहरण क्रमांक 1 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3 आहे. यातील लहान मोठेपणा आपण ठरवणार आहोत. तर लहान मोठेपणा ठरवण्यासाठी कसं लिहिणार आहे तर पहा. 7 वर्गमुळात 2लाच कसं लिहिता येईल तर 7 म्हणजेच वर्गमुळात काय 7चा वर्ग 49 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात किती आलं 49 दुने 98 येणार. तसंच 5 वर्गमुळात 3ला कसं लिहिता येईल. 5 वर्गमुळात 3 म्हणजे 5चा वर्ग किती येतो 25 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच 25 त्रिक वर्गमुळात 75 आलेला आहे. म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 98 हे वर्गमुळात 75 पेक्षा काय आहे मोठं आहे. म्हणून वर्गमुळात 98 म्हणजेच काय 7 वर्गमुळात 2 ही करणी 5 वर्गमुळात 3 पेक्षा काय आहे मोठी आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण आहे वर्गमुळात 247 आणि वर्गमुळात 274. आता ह्या कर्निस्थ संख्या पहा कोटी समान आहे, सजातीय करणी नाहीत. परंतु या कर्निस्थ संख्यावरून आपण कुठली मोठी आहे आणि कुठली लहान आहे ते ठरवणार आहे. 247 हे 274 पेक्षा लहान आहे. म्हणून वर्गमुळात 247 ही करणी वर्गमुळात 274 पेक्षा काय आहे लहान आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहणार आहोत. हे दुसरं झालं पहा. हे तिसरं उदाहरण पाहणार आहोत. 2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28. आता वर्गमुळात 28चं सोपे रूप दिलेलं आहे. आता 2 वर्गमुळात 7ला कसं लिहिता येईल. 2 वर्गमुळात 7 2 म्हणजेच वर्गमुळात 4 कारण 2चा वर्ग 4 येतं गुणिले 7 म्हणजे 7 चौक 28. आता इथं दोन्हीही करणी समान आल्या. वर्गमुळात 28 बरोबर वर्गमुळात 28 आलेला. म्हणून 2 वर्गमुळात 7 बरोबर वर्गमुळात 28 असणार आहे. त्यानंतर चौथं उदाहरण पाहूया. 4 नंबर काय आहे. 4 नंबर 5 वर्गमुळात 5 आणि दुसरी करणे 7 वर्गमुळात 2. आता याचं उत्तर पहा. 5 वर्गमुळात 5लाच कसं लिहिणार आहोत. 5 म्हणजेच वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 5. 25 5 125 87. 25 5 125 आलं. त्यानंतर 7 वर्गमुळात 2ला कसं लिहिणार आहोत तर 7 म्हणजे 49 वर्गमुळात कारण 49चं वर्गमूळ 7 येतं. 49 दुनी 98 म्हणजेच वर्गमुळात 125 हे वर्गमुळात 98 पेक्षा मोठं आहे. म्हणून 5 वर्गमुळात 5 हे वर्गमुळात 7 वर्गमुळात 2 पेक्षा मोठं आहे. त्यानंतर 5वं उदाहरण पहा. 5 काय आहे. 5 4 वर्गमुळात 42 आणि 9 वर्गमुळात 2. 9 वर्गमुळात 2 आहे. आता 4 म्हणजेच किती आलं याला लिहूया बघा. 4 वर्गमुळात 42
4 म्हणजेच कितीचा वर्ग आहे 16चा 16 वर्गमुळात 16 गुणिले 42. आता 16 गुणिले 42 या दोघांचा गुणाकार केला तर 672 येतो. किती येते 672. त्यानंतर 9 वर्गमुळात 2ला कसं लिहिणार आहे 9चा वर्ग 81 म्हणजे 81चे वर्गमूळ गुणिले वर्गमुळात 2. 81 दून 162 येते. किती येते वर्गमुळात 162. म्हणजेच या ठिकाणी वर्गमुळात 672 हे वर्गमुळात 162 पेक्षा मोठं आहे. याचाच अर्थ 4 वर्गमुळात 42 हे 9 वर्गमुळात 2 पेक्षा काय आहे मोठं आहे. 6वं उदाहरण पहा. उदाहरण क्रमांक 6. 5 वर्गमुळात 3 आणि 9 आहे. उत्तर 5 वर्गमुळात 3लाच कसं लिहिणार आहे ते पहा. 5 वर्गमुळात 3 म्हणजेच काय आहे 5 म्हणजेच 25चा वर्ग 5 आहे. तर म्हणजेच त्याला वर्गमुळात 25 लिहिलं आणि वर्गमुळात 3 बरोबर 25 त्रिक किती आलं वर्गमुळात 75 आलेला आहे. आता 9ला कसं लिहिता येईल 9 म्हणजेच काय आहे 81चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 81. आता या ठिकाणी 5 वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळात 75 आलेला आहे. वर्गमुळात 75 हे वर्गमुळात 81 पेक्षा काय आहे लहान आहे. म्हणून 5 वर्गमुळात 3 हे लहान 9 पेक्षा आहे. त्यानंतर 6वं उदाहरण 6वं झालेलं आहे. 7वं उदाहरण 7 आणि 2 वर्गमुळात 5. तर याला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. उत्तर 7 आहे. 7 म्हणजेच कितीचा वर्ग 49चा वर्ग म्हणजेच त्याला लिहिलं वर्गमुळात 49 आणि 2 वर्गमुळात 5ला कसं लिहिणार आहे 2 म्हणजे 4चा वर्ग वर्गमुळात 4 गुणिले 5 म्हणजेच वर्गमुळात 4 पंचे किती आलं 20 आलं. आणि मग या ठिकाणी वर्गमुळात 49 हे वर्गमुळात 20 पेक्षा मोठं आहे. म्हणून 7 मोठं 2 वर्गमुळात 5 पेक्षा. अशा पद्धतीनं 1 ते 5 नंबरची उदाहरणं आपण या सराव संचामधली पाहिलेली आहेत. उर्वरित उदाहरणे पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्र.